नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, मुंबई महानगरपालिकेचं कव्हरेज करत असताना पनवेल महानगरपालिकेमध्ये सध्या आपण आहोत कळंबोली भागामध्ये आणि या ठिकाणी अनेक उमेदवार मैदानामध्ये आहेत. आपण उमेदवारांना भेटतोय, जनतेला भेटतोय. जनतेला प्रश्न विचारतोय, की तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे आणि उमेदवारांना विचारतो, की तुम्हाला का नगरसेवक पाहिजे. तर आपल्यासोबत आज आहेत प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार सायलीताई सरक. तुमचं खूप खूप स्वागत पहिल्यांदा. अ, कसा चालू आहे प्रचार? तुमची ओळख पहिल्यांदा प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार. मी सायली तुकाराम सरक. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 8 ब मधून मी उमेदवारी लढत आहे. आता सध्या तर तुम्ही घरोघरी फिरताय, दारोदारी फिरताय. प्रचार कसा चालू आहे आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? गेल्या 20-25 दिवसापासून माझा प्रचार सुरू आहे आणि मी ज्यावेळी लोकांच्या घरोघरी जाते त्यावेळेस खूप उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद आहे. कारण मी आत्ता निवडणुकीपुरती त्यांच्यामध्ये गेलेले नाही. कारण मी गेल्या अनेक वर्षापासून हिरकणी सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी लोकांमध्येच आहे. त्यामुळे आता ही निवडणूक ही निमित्त आहे. लोकांचं आणि माझं हे रिलेशन हे गेल्या काही वर्षापासूनच आहे. त्यामुळे मी लोकांच्यात आता ह्या निवडणुकीपुरती नाहीये, की मागच्या अनेक वर्षापासून मी त्यांच्यातच आहे. त्यामुळे मी अनेक लोकांचे जे समस्या आहेत, त्या मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. हं, हं, हं. आता आम्हाला आवर्जून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की प्रत्येक निवडणूक ही मूलभूत गरजांवरती, मूलभूत मुद्द्यावरती होते. हां. वॉटर, गटर, मीटर. पण तुमच्याकडे काय असं वेगळेपण आहे, जनतेने तुम्हाला का स्वीकारलं पाहिजे? हा एक छान प्रश्न विचारला तुम्ही. जनतेने मला का स्वीकारलं पाहिजे? कारण स्वीकारलं पाहिजे नाही, जनतेने मला स्वीकारलेलंच आहे. निवडणूक ही फक्त निमित्त आहे. मी खूप गेल्या काही वर्षापासून जनतेमध्ये आहे, लोकांमध्ये आहे, महिलांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांची सुख-दुःख ही मी जवळून अनुभवली आहेत. कारण मी त्यांच्यामध्ये राहिलेले आहे. त्यांचे अनुभव मी पाहिलेले आहेत. म्हणजे त्यांचे अनुभव मी जगलेले आहे. कारण गेल्या 15-20 वर्षापासून मी कळंबोलीमध्ये राहत आहे किंवा प्रभागात राहत आहे. त्यामुळे त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते स्वतः मी जगलेले आहेत आणि ते मला स्वतः माहीत आहे आणि मला असं वाटतं, की मी ते जगले आहे त्यामुळे मी ते सहज सोडवेल. अशी मला स्वतःची खात्री आहे. आता इथले प्रश्न तुम्ही आताच बोलला, की हां, इथल्या समस्या जनतेसोबत तुम्ही भोगल्यात त्या समस्या, हां, प्रश्न जगलाय तुम्ही. हां, आता बघील तर मानदेशातले अनेक मतदार हां, जे आता मुंबईचे मतदार झालेत, हां. त्यांच्या काय अडचणी आहेत? काय समस्या आहेत? नेमकं काय आणि त्यावर तुम्हाला काय तोडगा काढायचा आहे? अ, पनवेल महानगरपालिका आणि त्यामध्ये कळंबोली हे शहर. कळंबोली शहर हे आपले अ, अ, म्हणजे मुंबईचं प्रवेशद्वार आहे आणि कळंबोली या शहरामध्ये मानदेशातील किंवा आपले घाट माथ्यावरील खूप असा कुटुंब इथं वास्तव्यास आहे आणि हे सर्वसामान्य कुटुंब आहेत आणि त्यांच्या गरजा ह्या सर्वसामान्य आहेत. ज्या जसं की आत्तापर्यंत आपण ऐकलं असेल, की लोकं वॉटर, गटर आणि मीटर ह्या विषयावरती बोलतात. पण माझं जरा ध्येय वेगळं आहे. कारण इथल्या लोकांच्या समस्या इतक्या कठीण आहेत, की लोकांना मुलांच्या शाळेची फी सुद्धा भरता येत नाही. अशी सर्वसामान्य लोकं आहेत. आणि दुसरा प्रश्न म्हणजे माझं एक व्हिजन असं आहे, की महिला सक्षमीकरणाचं. कारण महिलांच्या खूप साऱ्या अडचणी असतात आणि ज्यावेळेस महिला उमेदवार असते आपल्यासमोर, त्यावेळेस समोरच्या महिलेला अगदी मनापासून तिच्या जवळ जाण्यामध्ये कोणतंही तिला हे वाटत नाही, संकोच वाटत नाही, की आपण आपले दुःख किंवा सुख असेल ते सहजपणे आपण तिच्यासमोर उभे करू शकतो. त्यामुळे मी महिलांच्यात असल्यामुळे मला महिला सक्षमीकरण हे बळकट करायचं आहे. महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांचं हित आणि पालकांना ज्या शोषण अशा फीज ज्या आहेत, त्या मला माध्यमातून किंवा मला ते कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या सर्वसामान्य कुटुंबाला त्या परवडतील किंवा सहन होतील. हं, अशी माझी ध्येय आहे. माझे जे मतदार बंधू-भगिनी आहेत, ते घाटमाथ्यावरून जास्त प्रभागात आहेत आणि त्या लोकांचा मुख्य व्यवसाय जसं की माथाडी कामगार असतील, रिक्षा चालक असतील किंवा ड्रायव्हर असतील. असं सर्वसामान्य साधारण कुटुंब असणारे, जेमतेम इन्कम असणारी लोकं आहेत आणि त्यांच्या समस्याही त्यांच्या तशाच आहेत. त्यामुळे मी त्यांच्या समस्यांवरती कसं मात करेल किंवा त्यांच्या कुटुंबाला कसा हातभार लागेल किंवा त्यांना त्यांच्या समस्या दूर कशा होतील हा माझा उद्देश आहे मेन.
नक्कीच. आता मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना आव्हान करायचं म्हटलं तर आता जनता सुज्ञ आहे. जनतेला माहीत आहे, की आपल्या कुटुंबाची जबाबदारी किंवा आपली सुख-दुःख आपण एका अशा उमेदवाराच्या ह्याच्यावरती देणार आहेत, की पुढची 5 वर्ष आपण त्याच्याशी कनेक्ट राहणार आहोत. त्यामुळे जनतेने पूर्णपणे विचार करून आपला उमेदवार निवडून द्यायचा आहे. जेणेकरून त्यांच्या ज्या काही सुख-दुःख असतील त्याच्यामध्ये बरोबरीचा वाटा असेल, असे उमेदवार निवडून द्या. असं मी आवाहन करेल, की जनतेने पूर्ण विचारपूर्वक करून आपलं मत योग्य व्यक्तीला जाईल, असा प्रयत्न करावा. आता तुमच्या विरोधात उमेदवार आहेत, अ, विरोधक आहेत. हां. ते देखील ताकदीनं प्रचार करतायत. त्यांचं आव्हान तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? मी विरोधक कोणाला मानतच नाही. कारण माझ्या प्रभागातील लोकांच्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, तेच माझे खरे विरोधक आहेत. आणि ते मी पूर्णपणे कसे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगाल आता तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? आता निवडणूक आहे पण मतदान आहे 15 तारखेला. 15 तारखेला मतदान आहे. माझ्या प्रभागातील आम्ही 4 उमेदवार आहोत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 4 उमेदवार आहेत. बबन मुकादम यांची निशाणी कमळ आहे. मी स्वतः सायली तुकाराम सरक माझी निशाणी धनुष्यबाण आहे. बायजाताई बारगजे यांची निशाणी कमळ आहे आणि श्री शेवाळे साहेब यांची निशाणी धनुष्यबाण आहे. तर आपण मतदान करायला जाताना 2 कमळ आणि 2 धनुष्यबाण असं मतदान जी चिन्ह असतील तिथं भरघोस मतांनी आपण आपले मतदान करायचे आहे आणि 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे. असं आव्हान मी माझ्या जनतेला करेल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी या नमस्कार. होत्या सायलीताई सरक, ज्या प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी करतायत आणि खरं तर आपल्याला त्यांच्या बोलण्यातून एक वेगळा प्रश्न जाणवला, वेगळं उत्तर आलं. ते म्हणजे की आपण त्यांना विचारलं, की तुमचा विरोधक कोण आहे? विरोधकांचं आव्हान कसं पेलणार आहे? परंतु त्यांचा खरा विरोधक हे इथले प्रश्न आहेत, इथल्या समस्या आहेत. खरं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.